नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे एमपीएससी एक्झाम मंत्रामध्ये मी PSI ऋषिकेश आकडे स्वागत करतो। आजचा मुद्दा क्लिअर आहे पहा। आपण आज या मुद्द्यावर बोलणार आहोत की मला 50 पैकी 48 मार्क मराठी या विषयामध्ये आले कसे। 48 काय 50 पैकी 50 सुद्धा पडू शकतात मराठी विषयामध्ये, पण चुकतं काय नेमकं, किंवा आपण सराव कसा करायला पाहिजे, किंवा प्रश्नपत्रिका कशा सॉल्व्ह केल्या पाहिजेत, की सिली मिस्टेक्स आपल्या कशा होतात, नेमके कुठं आपण कमी पडतो, यावरती आपण आता सविस्तर काय करूयात, चर्चा करूयात। पहा, आता नुकतीच काय झाली आहे, पूर्वपरीक्षा झालेली आहे, कट ऑफ अजून लागलेला नाहीये, खूप दुविधा अवस्था आहे, सगळं मान्य आहे, पण आपल्याला अभ्यास करत राहणं आणि विशेषतः लँग्वेजचा जो पेपर आहे, पेपर 1 आहे, त्याच्यावरती खूप चांगली कमांड मिळवणं आपलं आता सध्या काय ध्येय असलं पाहिजे। आणि जोपर्यंत काही क्लिअर दिसत नाहीये, ग्रुप बी चा आणि सी चा कट ऑफ क्लिअर होत नाही, तोपर्यंत मराठी इंग्लिश करा। आणि ज्या वेळेस कट ऑफ डिक्लेअर होईल तिथून पुढची तुमची स्ट्रॅटर्जी की आपण येणारी पूर्वपरीक्षा फोकस करायची का मराठी इंग्लिश वरती फोकस राहून GS सोबत करून मेन्सला टार्गेट करायचं, ते निश्चित केलं पाहिजे। आता या व्हिडिओमध्ये मला फक्त तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की मराठी या सब्जेक्टमध्ये, विषयामध्ये आपण पैकीच्या पैकी कसे गुण मिळवले पाहिजे। टार्गेट जर 50 पैकी 50 चा असेल तरच पुढे जाऊन 48 स्कोर होऊ शकतो। जर तुमचं टार्गेट फक्त 40 प्लस किंवा 45 प्लस, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांबरोबरती इंटरॅक्शन केल्यानंतर ना त्यांच्या बोलण्यातून मला असं जाणवतं की त्यांच्या माइंडमध्ये एकच असतं की अरे कसंही झालं तरी मराठीमध्ये मला 45 प्लस जायचंय, कोण म्हणतं 40 प्लस जायचंय, म्हणजे लो एम त्यांचा सगळ्यात पहिलं काय एक निगेटिव्ह पॉइंट म्हणा, किंवा एक चूक त्यांची सगळ्यात मोठी ही आहे की ते टार्गेटच काय ठेवतायत, लो ठेवतायत आणि आधीच अज्युम करून टाकतायत की माझे 5 तर क्वेश्चन चुकणारच आहेत। मग सगळ्यात मोठा गुन्हा काय आहे, लो एम। आणि किंवा दुसरं काय, आधीच कन्सिडर करणं की मी 45 प्लस क्रॉस करणार आहे, आणि म्हणजे ह्यांनी काय केले, आधीच अज्युम करून टाकलेलं आहे की 5 क्वेश्चन चुकायला मला वाव आहे। आणि असं अज्युम केल्यामुळे काय होतंय, अभ्यास करताना पण आपण काही टॉपिक निग्लेक्ट करतो जे टफ जात आहेत, किंवा बारीक सारीक गोष्टींवर आपण लक्ष देत नाही। पण जेव्हा आपण आपला फोकस किंवा आपण आपला ऑब्जेक्टिव्ह जर चेंज केलं आणि 50 पैकी 50 मार्क मी कसे मिळवणार असा जर विचार करायला आपण सुरुवात केली, तर मात्र आपल्याला कोणताही टॉपिक स्किप करून चालणार नाही, कोणताही प्रश्न ह्याचं उत्तर आलं कसं तो स्किप करून चालणार नाही। प्रत्येक क्वेश्चनला किंवा प्रत्येक टॉपिकला आपल्याला न्याय वेळ दिला पाहिजे, प्रत्येक गोष्टीत आपण हात घातला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीत आपण ती मेहनत घेतली पाहिजे, तेव्हा जाऊन काय 50 पैकी 50 मार्क पडतात। बरं ठीक आहे, मग स्ट्रॅटर्जी बद्दल विचार करूया। नेमकं काय केल्यानंतर ना एवढे गुण मिळतात की 50 पैकी 48 म्हणा, 49 म्हणा, किंवा 50 पैकी 50 म्हणा, इतके सहज गुण पडतात। हल्ली काही एक्झाम झाल्यात मेन्सच्या, त्यामध्ये 90 क्रॉस झालेले विद्यार्थी पण आपल्याला बघायला मिळतात। म्हणजे पेपर 1 मध्ये जर 90 क्रॉस करणं म्हणजे सोपं आहे का, मी म्हणणार नाही की खूप सोपं आहे। खूप टफ आहे का, तर खूप टफ नाही, पण ज्यांनी मेहनत घेतलेली आहे तेवढी त्या पेपरवरती त्यांना हा स्कोर करणं तुलनेने सोपं जातं। पण बरेच विद्यार्थी काय करतात की क्लास कोणता करू, सोर्सेस काय वापरू, स्ट्रॅटर्जी काय ठेवू, टाइम किती देऊ, ह्या सगळ्या क्वेश्चनमध्ये ते अडकून पडलेले असतात आणि नेमकं त्यांना अभ्यासाचं नियोजन करणं कठीण होऊन बसतं। तर अभ्यासाचं योग्य नियोजन लावणं, टाइम मॅनेजमेंट करणं आणि मराठीसाठी सुद्धा वेळ काढणं। एक तर सगळ्यात मोठी चूक विद्यार्थ्यांची अशी असते की मराठीच आहे ना, येतंय आम्हाला, वाचल्यावरती कळते, येतंय कळतंय समजतंय झालंय, आणि त्याच्यामध्ये मार्क येणं ह्यामध्ये खूप फरक असतो। सिलेबस तुलनेने छोटा आहे, सगळ्या गोष्टी पाठ करायच्या आहेत मोस्टली मराठीमध्ये, वाचून कळतं चटकन, आणि त्यामुळं हा सोपा वाटणारा विषय आहे। पण जेव्हा पेपर सॉल्व्ह करायला घेतो आपण आणि तेव्हा मार्क जेव्हा 35, 30, 38 असे पडतात, तेव्हा मात्र झाक येते की अरे सोपा वाटणारा तुलनेने हा विषय मार्क मात्र का देत नाहीयेत। तर जे पुढचे जे मार्क असतात की 40 प्लसचं नेमकं गणित काय, किंवा 45 प्लसचं, पण मी सांगताना तुम्हाला गणित सांगणार आहे 50 पैकी 50चं, की 50 पैकी 50 मार्क मिळवण्यासाठीची नेमकी स्ट्रॅटर्जी काय। आणि त्यातली सगळ्यात मी बोलता बोलता असे काही पॉइंट्स काढलेत जे तुम्ही नोट डाऊन करून घेणं अपेक्षित आहे। असे कुठले पॉइंट्स 1, 2, 3, 4, आणि त्याच्यानंतर ना मी की हा हे नका करू, हे नका करू, हे नका करू असं काही लिहून दिलेलं नाहीये। पण व्हिडिओमध्ये थ्रू आउट जेव्हा पण माझ्या कन्व्हर्सेशनमध्ये मी सांगतोय तुम्हाला की हे करायचं नाहीये किंवा ही चूक करायची नाहीये, तर त्या ॲज अ विद्यार्थी म्हणून तुमचं काय काम आहे, ती गोष्ट टिपून ठेवणं आणि त्याच्यावरती काय एक्झिक्युशन करणं, हे तुमचं सगळ्यात महत्वाचं काय काम आहे। का आपण सुरुवात करूया। सोर्स काय, तर बरेच विद्यार्थी म्हणतात की मराठी सारख्या विषयाला मी सोर्स काय वापरू, तर मी कोणते सोर्स वापरले होते आणि कोणते वापरायला पाहिजेत याबद्दल मी सांगतो। आणि त्यानंतर ना तुम्हाला जर असं वाटत असेल की नोट्सच्या फॉर्मॅटमधून बाबा लवकर माझं मराठी कव्हर होते की मी ते रेफर करल, तर हरकत नाही, पेपरच्या
काही दिवस आधी तुम्ही ते नोट्सच्या माध्यमातून रिव्हिजन करू शकता, पण वाचणं मस्ट आहे अशी 2 पुस्तकं मी तुम्हाला सांगाल की तुम्ही ती प्रामाणिकपणे टाइम देऊन एकदम योग्य रीतीने वाचलीच पाहिजे. त्यासाठी मराठी व्याकरणाचं पुस्तक आहे, मोरा वाळंबे सरांचं, सगळेच वाचतात. हे एक पुस्तक. त्याच्यानंतर ना बाळासाहेब शिंदे सर, मराठीसाठी एकच पुस्तक वाचतो म्हणणाऱ्यांसाठी, तुमचं गणित 40 किंवा 45 प्लस असेल तर तुम्ही हे एकच पुस्तक वाचलं तरी नफे. पण मी जे गणित सांगतोय ते 50 पैकी 50 मार्काचं गणित आहे. मग त्यासाठी कुठलं पुस्तक वाचावं लागणार तुम्हाला? दोन्ही पुस्तकं वाचणं मस्ट आहे. दोन्ही पुस्तकं वाचल्यानंतर तुम्हाला डिफरन्स कळेल की अशा बऱ्याच गोष्टी, बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या मोरा वाळंबे सरांच्या बुकमध्ये कव्हर झालेल्या नाहीत, त्या मात्र आपल्याला बाळासाहेब शिंदे सरांच्या बुकमध्ये नव्याने बघायला मिळतात. आणि नव्याने काही कन्सेप्ट पण बघायला मिळतात, काही उदाहरणं नव्याने बघायला मिळतात, त्यांचं उदाहरणांचं विश्लेषण नव्याने बघायला मिळतं, जे की एक वेगळा दृष्टिकोन घेऊन येतो आपल्या अभ्यासामध्ये मराठी विषयाच्या व्याकरणाच्या संदर्भात स्पेशली. त्याच्यामुळे दोन्ही पुस्तकं, हे गणित चाललंय 50 पैकी 50चं, त्यासाठी दोन्ही पुस्तकं वाचणं काय आहे, गरजेचं आहे. पण जर 3च महिन्यामध्ये किंवा 4च महिन्यामध्ये मेन्स आहे आणि मी पहिल्यांदाच करतोय आणि मला एवढा वेळ नाही दोन्ही पुस्तकं वाचायला, भाऊ मग तू काय कर, फक्त मोरा वाळंबे सरांचंच पुस्तक वाच. पण ज्यांनी आधी ऑलरेडी मेन्स दिल्यात आणि त्यांना आता पुढचं गणित समजत नाहीये काय करायला पाहिजे, मग त्यांनी मात्र काय करायला पाहिजे, दोन्ही पुस्तकांचा आधार घेऊन दोन्ही पुस्तकांना न्याय दिला पाहिजे, वाचलं पाहिजे चांगलं. मग शब्दसंग्रहासाठी काय करू? शब्दसंग्रहासाठी सगळ्यात बेस्ट म्हणजे सगळ्यात पहिला आयोगाचे PYQ. मग आयोगाचे PYQ काय? माझ्या बाबतीत मी वैयक्तिक 15-14 पासूनचे जे PSI, ASO, STI, राज्यसेवा आणि इतर फॉरेस्टचे जे एक्झाम्स असतात त्या सगळ्यांचे पेपर प्रिंट करून आणले होते आणि तेच माझा सगळ्यात जास्त स्ट्रॉंग सोर्स होता अभ्यासाचा, मराठी विषयाचा असो किंवा इंग्लिश विषयाचा असो. तर तुम्ही सुद्धा सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात पहिला प्रायमरी सोर्स ठेवायचा आहे आयोगाचे PYQ. आयोगाचे आलेले इत्थंभूत म्हणजे खडानखडा PYQ तुम्हाला पाठ पाहिजे. मग ते शब्दसंग्रहासाठी सगळ्यात पहिला महत्वाचा सोर्स आहे PYQ. आणि हा सगळा PYQ तुम्हाला एका ठिकाणी पाहिजे असेल तर आप्पा हातनुरे सरांचं जे विश्लेषणचं जे पुस्तक आहे ते एका ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. वोकॅब सगळं कंपाईल करून दिले सरांनी. आणि उतारासाठी काय स्ट्रॅटर्जी? उतारासाठी कुणीही करत नाही ती स्ट्रॅटर्जी मी तुमच्याशी शेअर करतोय की लोकसत्ताचं संपादकीय असतं. रोज सकाळी आपण जेव्हा स्टडीला सुरुवात करतो, मग पहिल्या सेशनमध्ये आपले 2-3 तासाचा स्टडी झालाय, आता जरा थोडंसं बोर होतंय आपल्याला, तर आपला रिफ्रेशमेंट म्हणून तुम्ही काय करा, खाली या लायब्ररीच्या खाली पेपर असतोच प्रत्येकाच्या लायब्ररीमध्ये, ती सुविधा आहे आजकाल. तुम्ही आलात तर त्यात लोकसत्तामधलं जे संपादकीय असतं ते किती, संपादकीय म्हणजे पूर्ण पेज नव्हे, लेफ्टला राईटला पूर्ण जो पेपर असतो तो पूर्ण संपादकीय नाही सांगत मी, एक फक्त एवढा पॅरेग्राफ असतो वरती, त्याच्यामध्ये 1, 2, 3, 6 कॉलम्स असतात. वाचायला हा जो पूर्ण कॉलम आहे हा वाचायला तुम्हाला, नवीन वाचत असाल तर तुम्हाला 10 मिनिटं लागतील किंवा 12 मिनिटं लागतील, नवीन वाचत असाल तुम्ही तर. हा टाइम तुम्हाला रिड्यूस करायचा आहे आणि तुम्हाला आणायचे ते 3 ते 4 मिनिटावरती, फार तर 5 मिनिटं. पण मी तुम्हाला ऍव्हरेज टाइम सांगतो, 4 मिनिटं तुमचा टायमिंग झाला पाहिजे. मग हे एकदा गेल्या लगेच 4 मिनिटं होणार आहे का? नाही. हा आहे सवयीचा पाठ आणि रेग्युलर तुम्ही दररोज तुम्ही काय करायचे ते टाइम लावायचा आहे आणि 5 मिनिटं ही तुम्हाला काढायचीच आहे दिवसातनं. आणि त्या 5 मिनिटांमध्ये तुमचं हे संपादकीय 6 ते 7 कॉलमचं असतं ते वाचून झालं पाहिजे. याने होणार काय, एक म्हणजे जसं की पॅसेजला नव्याने वर्ड्स तुमच्या समोर येतात, तसं या उतारामध्ये नव्याने नवे शब्द तुमच्या वाचण्यात येणार आहेत आणि त्यामुळे तुमच्या वाचनाला स्पीड येणार आहे. आणि त्यात वाचताना फक्त वाचून काढायचं नाही, वाचून ते समजलं पाहिजे, समजून त्याच्यावरती तुमची प्रोसेस झाली, त्याच्याबद्दल तुम्ही विचार केला पाहिजे. त्या गोष्टी ज्या तुम्ही वाचल्यात ते तुमच्या विद्यार्थ्याला तुमच्या मित्राला तुम्ही शेअर केल्या पाहिजेत. अशा पद्धतीने ते 5 मिनिटाचा जरी तुमचा वेळ गेला असेल तरी तुम्ही दिवसभरातून त्यावरती अर्धा तास तुमचा वेळ जाणार आहे. पण काही हरकत नाही, वर्थिट आहे. कारण फक्त उतारा टाइम अभावी मुलांना सॉल्व्ह होत नाही आणि पूर्ण पेपर सुद्धा टाइम अभावीच विद्यार्थ्यांना सॉल्व्ह होत नाही. यातून फक्त 5 मार्काचं उताराचं गणित सॉल्व्ह होणार नाही, तर पूर्ण एका तासामध्ये तुमचं जे पेपर आहे सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला, त्याची सुद्धा तुमची स्पीड काय होणार आहे, वाढणार आहे. त्याच्यामुळे हे मस्ट आहे, हे करावंच लागणार आहे. हे गणित सगळं चाललंय 50 पैकी 50 मार्क कसे मिळवतात त्यासाठीच चाललंय, त्यामुळे हे मस्ट आहे. मग उतार्यासाठी काय करायचंय, संपादकीय.
आता सगळ्यात की पॉइंट म्हणजे तुमच्या पूर्ण मार्क 50 पैकी 50 पडण्यासाठी एकदम महत्वाचा आहे तो म्हणजे एकदम कळीचा मुद्दा म्हणतो ना आपण त्याप्रमाणे की प्रश्नपत्रिकांचा सराव. कसा करावा प्रश्नपत्रिकांचा सराव? म्हणजे जर तुम्हाला मी सांगितलं की आयोगाचे PYQ बघून जा, फार फार तर विद्यार्थी प्रिंट करून आणतील आणि वाचतील. ही मेथड नाही. मेथड आहे, एक शब्द सांगतो, सॉल्व्ह. ह्या शब्दाचा अर्थ ज्याला कळला त्याला पेपरमध्ये मार्क मिळणार म्हणजे मिळणार. सॉल्व्ह जेव्हा मी असा शब्द वापरतो तेव्हा अपेक्षित काय, प्रश्नपत्रिका एक घेऊन येणं, एकच प्रश्नपत्रिका त्याला स्टेपल केलेलं असणं, म्हणजे आयोगाचा अख्खा एक पेपर आपण घेणं, 1 तासाचा टाइम लावणं, 1 तासाच्या टाइम मध्ये तो पेपर सॉल्व्ह करणं, OMR वरती कोणते चुकलेत ते बघणं आणि ते चुकले त्यांचं अनालिसिस करणं, हे सगळं मिळून शब्द आहे सॉल्व्ह. बरेच विद्यार्थी काय करतात, सेट आणतात आयोगाचा, त्याला स्पायरल केलेलं असतं, वाचत बसतात पुस्तकासारखं. परत तेच, म्हणजे तुमचा वाचणं हा उद्देश नाहीये, वाचण्याच्या पुढची पायरी आहे सॉल्व्ह करणं. जे तुम्ही शिकलात, जे तुम्ही समजून घेतलंय मराठी, जे तुम्हाला येतंय, पण त्यात तुम्हाला नेमकं येतंय किती हे चेक तुम्ही डेली बेसिसवरती करणं आहे. किती प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायच्या दिवसामध्ये फक्त जर तुम्ही मराठी करत असाल तर 4 आणि मराठी आणि इंग्लिश दोन्ही मिळून करत असाल तर 3. एवढे केले तरच ती सायकल जी आहे रिपिटेशनची ती तुमची पूर्ण होणार आहे. या 3-4 महिन्यामध्ये एक क्वेश्चन पेपर कमीत कमी 4 ते 5 वेळा तुमचं सॉल्व्ह करून झाला पाहिजे आणि रिपीट तुम्हाला तेच क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे आणि त्या रिपीट क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केल्याने तुमचं काय होणार आहे, सिली मिस्टेक तुमच्या कमी होणार आहेत. कारण तुम्हाला कळतंय की सगळं मराठी मला येतंय, समजतंय सगळं, पण जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करायला जाता तेव्हा तुमचे सिली मिस्टेक्स होतात 8, 9, 10 आणि ह्या तुमच्या कमी कशा होणार आहेत, सततचा सराव. सतत तुम्ही दररोज जर पेपर सॉल्व्ह करताय आणि महत्वाचं म्हणजे पेपर सॉल्व्ह करणं म्हणजे तुम्हाला जे येतंय ते चेक करणं, इतक्यात रिस्ट्रिक्ट करू नका त्याला. ती गोष्ट अशी आहे की क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून पूर्ण सिलेबसची उजळणी सुद्धा तुम्ही करताय. ह्या अँगलनी त्याकडे बघा, जेणेकरून फक्त सॉल्व्ह करतायत, मार्क कळतायत एवढ्यावरतीच नका लिमिटेशन ठेवू त्याला. त्याच्यातून तुमची पूर्ण विषयाची रिव्हिजन होते अवघ्या 25 मिनिटांमध्ये. कारण एक क्वेश्चन पेपरला आपण टाइम किती देतो, 25 मिनिटं देतोय. म्हणजे 25 मिनिटांमध्ये तुमचे 50 क्वेश्चन होत आहेत आणि 50 क्वेश्चन होत आहेत म्हणजे तुमचं पूर्ण सिलेबस 25 मिनिटात डोळ्याखालनं जातोय. म्हणजे तुमची उजळणी जी आहे संपूर्ण मराठी विषयाची ती किती मिनिटात होतीये, फक्त 25 मिनिटांमध्ये होते. या अँगलनी तुम्ही क्वेश्चन पेपरला बघितलं पाहिजे. मग किती क्वेश्चन पेपर आहे, टोटल 45 क्वेश्चन पेपर आहेत. 45 क्वेश्चन पेपरला मी करताना कसं करायचो, 2024 झालाय रिसेंटली, 24, 23, 22, 21 असं खालीपर्यंत 18, 17, 14 पर्यंत तुम्हाला जायचंय. आणि मग नंतर इथं फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट आणि इथं तुम्हाला करेक्ट किती आले ते मार्क लिहायचे. असे तुमचे 4 ते 5 वेळा काय झालं पाहिजे, हे क्वेश्चन पेपर झाले पाहिजेत. आणि सांगतोय ते करा, 100% आउटपुट येईल तुम्हाला. तुमचा मला मेसेज आल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही हे एक्झिक्यूट चांगल्या पद्धतीने केलं. कारण एवढं ते ओव्हरवेल्मिंग फिलिंग आहे की आपल्याला शेअर करू वाटतं की अरे मी ज्यांच्याकडनं शिकलो त्यांना हे सांगणं गरजेचं आहे. उतार्यासाठी मी ऑलरेडी सांगितलंय संपादकीय किती महत्वाचं आहे आणि संपादकीय वाचून तुम्हाला कुठल्या क्वालिटीज तुमच्यामध्ये बिल्ड होतील, तुमच्याकडे स्पीड बिल्ड होईल, जेणेकरून सगळा क्वेश्चन पेपर तुमचा काय होईल, आटोक्यामध्ये. कारण टाइम मॅनेजमेंट सगळ्यात मोठा इश्यू आहे, तो आपला नेक्स्ट असे शब्दसंग्रहाबद्दल बोलूयात. टाइम मॅनेजमेंट हा कसा होणार आहे तुमचा, रोज जर तुम्ही 3 ते 4 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतायत तर ऑटोमॅटिकली तुमचा तो हँड जो आहे क्वेश्चन पेपरवरचा खूप जास्त वाढणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला टाइमचा जो इश्यू आहे तो राहणारच नाही. कारण तुमची भीती पूर्ण शून्य झालेली असणार आहे. कारण तोच क्वेश्चन पेपर तुम्ही दररोज 4 वेळा सोडवताय आणि त्या 1 तासासाठी आपण रोज 4 वेळा प्रिपेअर होतोय, जेणेकरून तुमचा टाइम मॅनेजमेंटचा इश्यू उरणारच नाही. इनिशियल डेजमध्ये जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करताय तेव्हा होऊ शकतो विषय, पण जसे जसे 10-15 दिवस होऊन जातील त्यानंतर हा मुद्दा तुमचा उरणारच नाही. विरामचिन्ह हे कशासाठी लिहिले माहिती का, ज्या विद्यार्थ्यांना 50 पैकी 50 गुण घ्यायचे त्यांनी विरामचिन्हे ह्या सोप्या एकदम निग्लेक्ट केल्या जाणाऱ्या टॉपिक कडे पण सुद्धा इतक्या बारकाईने बघणं गरजेचं आहे. हे फक्त ऍज अ एक्झाम्पल म्हणून मी लिहिलंय की काय करायचं असतं नेमकं. आता विरामचिन्हे मोरा वाळिंबे सरांच्या शेवटी म्हणजे पुस्तकाच्या शेवटी एक चार्ट दिलाय, मुलं फार फार तर तेच करतात. तर मी जर मला 50चं गणित जुळवायचंय तर मी काय एक एक्स्ट्रा एफर्ट केले पाहिजे, विरामचिन्हावर आलेले सगळे क्वेश्चन बघितले. त्यातून मला असं लक्षात आलं की ठीक आहे बाबा, जे मोरा वाळिंबे सरांच्या बुकमध्ये जेवढे दिले ते कसं वाटतंय, इनसफिशियंट वाटतंय, सोर्स कमी वाटतोय. मग स्वतः गुगल क्रोमवरती जाणार, विरामचिन्हे टाईप करणार, मराठीतनं अजून काही एक्स्ट्रा विरामचिन्हे आहेत का बघणार. असं जेव्हा तुम्ही ठराविक टॉपिक बद्दल ज्याचा
सोर्स कमी आहे असं करचाल तर तुम्हाला 50 पैकी 50 मार्क आरामात पडणार, कुणीच तुम्हाला अडवू शकत नाही. हे एक एक्झाम्पल दिलं ह्या टॉपिकला कन्सिडर करून. असंच तुम्ही काय करायचंय, ज्या टॉपिकला तुम्हाला असं वाटतं की सोर्स कमी आहे त्या टॉपिक बद्दल तुम्ही थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट लावून तुम्ही काय करणार आहे, सोर्स शोधून काढणार आहे आणि तिथं मेहनत घेणार आहे तुम्ही. कारण विराम चिन्ह यावरती हमखास क्वेश्चन असतो. त्यानंतर शब्दसंग्रह, मोरा वाळिंबे सरांचं येल्लो कव्हर असलेलं जे बुक आहे ते आपल्यासाठी प्रमाण आहे. तेच बुक आपण काय करणार आहे, रेफर करणार आहे. त्यातून बऱ्याचदा मी असं केलं की जेव्हा पेपर देऊन येतो आपण आणि पेपर देऊन आल्यानंतर नेमके आले होते कुठून क्वेश्चन्स हे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण बघतो आणि सोर्स मधून शोधायला जातो, तेव्हा खूप वेळा असं झालंय की PYQ मधून जर आलेलं नसेल तर मात्र ते हमखास या पुस्तकातूनच शब्दसंग्रहातूनच आलेलं असतं. आता आपण काय पूर्ण थ्रू आउट सेशन मध्ये काय काय कव्हर केलं ते एकदा रिवाइज करूया आणि थांबूयात. आपण पाहिलं की 50 पैकी 50 मार्क मिळवण्याची स्ट्रॅटर्जी नेमकी कशी असते. त्यासाठी आपण मराठी व्याकरणासाठी सोर्स कोणता, शब्दसंग्रहासाठी कोणता, उताराबद्दल नेमकं काय शंका आहेत की कसा स्पीड वाढवायचा, त्यासाठी संपादकीयचं महत्व बघितलं आपण की कसं संपादकीय हेल्प करतं पूर्ण क्वेश्चन पेपरसाठी आपल्या. त्यानंतर आपण प्रश्नपत्रिकांचा सराव करण्याची स्ट्रॅटर्जी बघितली की कशा पद्धतीने आपण प्रश्नपत्रिका सॉल्व्ह केल्या पाहिजेत, त्यासाठी जे डेली टार्गेट तुम्हाला सेट करून दिले. त्यानंतर सिली मिस्टेक्स वरती कसं काम करायचं, सिली मिस्टेक होत नाहीत केव्हा, जेव्हा डेली लेवलला तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करता, रिपीटेटिव्ह सॉल्व्ह करता, त्यानंतर सिली मिस्टेक्स कमी होतात. परत उतार्याबद्दल मी सांगितलं तुम्हाला, स्पीड कशी वाढवायची, शब्दसंग्रहाबद्दल मी सोर्स सांगितला आणि कसे पाठ करायचं ते सांगितलं. विराम चिन्हावरून आपण सांगितलं की एक्स्ट्रा एफर्ट आपल्याला कुठं टाकायचे आणि टाइम मॅनेजमेंटचा विषय आपण हाताळला, त्याला नेमकं कसं टॅकल करायचं याबद्दल आपण पाहिलं. आणि रिव्हिजन आपण हे शिकलो यातून की फक्त पुस्तक वाचणे म्हणजे रिव्हिजन नव्हे, तर क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून सुद्धा आपण पूर्ण विषयाला उजळणी देऊ शकतो. अशा रीतीने 50 पैकी 50 मार्क कसे मिळवायचे आणि मला 48 स्कोर कसा आला ह्याचा जो कानमंत्र होता तो आज मी तुमच्याबरोबर तिथे शेअर केला. एवढंच बोलून आता काय करूयात, आपण इथे थांबूयात, भेटूयात आपण नंतर. धन्यवाद.